नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आज आपण मनाटा या गावी आलेलो आहोत. आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी सूर्यवंशी सर आहेत, माजी गट शिक्षण अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी, आणि संजय सूर्यवंशी आहेत, ज्यांना महाराष्ट्र शासनाचे 6 शेतीनिष्ठ पुरस्कार भेटले आहेत. आपण बघू शकता हे तूर आणि शेतकरी बांधव यांच्याकडे निर्मलची 669 पूर्व ही तूर आहे आणि याच्या 3 एकर क्षेत्रामध्ये दुसऱ्याही तुरीच्या जाती आहेत. तर आपण जाणून घेऊ सरनं या तुरीला कोण्या पद्धतीने नियोजन केलं आणि सरला ही तूर कशी वाटली, आणि जेणेकरून शेतकऱ्यांना सर संबोधित करतील किंवा ही तूर पुढच्या वर्षी घ्यावी की नाही. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव, मोबाईल नंबर. पंजाबराव मोतीराम सूर्यवंशी, मोबाईल 7020334820, मनाठा तालुका हातगाव जिल्हा नांदेड. यावर्षी आम्ही 30 जून 2024ला या तुरीची लागवड केलेली आहे. निर्मलची पूर्वा 669 ही व्हरायटी या ठिकाणी लावलेली आहे. त्याचबरोबर इतरही व्हरायटी आमच्याकडे आहेत. सर्व तुरीसाठी म्हणजे समप्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये सोयाबीनचे 4 तास घेतले होते आपण आंतरपीक म्हणून, आणि 21-25 दिवसानंतर या तुरीची विरळणी केली, म्हणून एका ठिकाणी एकच तुरीचं झाड आपल्याला बघायला मिळते. 30 दिवसाला आणि 60 दिवसाला ड्रिचिंग केली. त्यामध्ये बायोसंजीवनी हे आपण प्रॉडक्ट वापरले. निर्मलचं बायोसंजीवनी ट्रायकोडर्मा सुडोमोनास आहे. ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे त्या ठिकाणी वापरून त्यामुळं जे मर रोग आहे किंवा उधळायचा प्रकार आहे तो या ठिकाणी झालेला बिलकुल दिसत नाही. इतर व्हरायटीमध्ये आहे, पण थोडा 1-4-2% कुठंतरी मर त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर याला 2 पाणी दिली. हां सर. 2 वेळा शेंडे खोडणी याची झालेली आहे, आणि सोयाबीन निघाल्याच्या नंतर 2 स्प्रे घेतले. त्यानंतर अशा प्रकारची तुरीची अवस्था आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या व्हरायटीला लागलेला आहे. एकरी 9 ते 10 क्विंटलचा ॲव्हरेज. सर एकरी उत्पन्नाची अपेक्षा काय तुम्हाला? एकरी किमान 10 क्विंटलचा ॲव्हरेज यावं अशी अपेक्षा आहे. सर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता आपण? शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन वाढवायचं असेल तर आपण सुरुवातीपासून नियोजन करून ही निर्मलची 669 व्हरायटी लावायला हरकत नाही. ती लावली तर चांगल्या प्रकारचं या ठिकाणी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून 30% हे शेंगा 5 सोल्याच्या आहेत, जेणेकरून उत्पन्नामध्ये 100% शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की येणाऱ्या हंगामामध्ये 2025च्या आपण सर्व शेतकऱ्यांनी निर्मल कंपनीची पूर्वा 669 तूर घ्यावे व उत्पन्नामध्ये